बऱ्याच वर्षापासून परळीचा जनावरांचा बाजार बंद होता. आजपासून त्या बाजाराला सुरुवात झाली आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर 1,30,000ची ही बैलजोडी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला विक्री झाल्याची माहिती समोर आली. दादा नेमकं खासियत काय आहे कशाचे ह्यांचे गोऱ्यांची? हे देवणी आहेत हो. आणि ह्यांची खासियत म्हणजे अशी आहे की चालायला चांगले आहेत, सांभाळायला चांगले आहेत. हे एक आदत आहे, एक दोन दात आहे. हां, चालतेत का? किती वर्ष? उभा राहून आणलेत, दिवसभर उभा राहून आणलेत. बाकी ह्याच्या खानपानाची वगैरे व्यवस्था कशी? काय आपलं हे चार आहे, वैरण काढी. काय 19 ते 20 वर्षापासून परळीच्या जनावरांचा बाजार बंद होता. आज सुरुवात झाली आणि आजच्याच उद्घाटनाच्या दिवशीच तुमची ही बैलजोडी विक्री. या अगोदर म्हणजे कुठं विक्री करायला जावं लागायचं? आम्ही गंगाखेड, नळेगाव, किनगाव हे विक्री करायला जात होतो आम्ही. आता कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होतोय. लय आनंद होतो, इथंच होतं आता. हां, परळी पूर्ण परिसर पाहता नेमकं आणखीन तुम्हाला काय वाटतंय बघा? उतरण्याची व्यवस्था वगैरे झाल्या ना, व्यवस्था सगळी आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माझ्यासोबत आहेत नाना. खरं तर आत्तापर्यंत पाहायला गेलं तर मला वाटतं 5 ते 6 लाखाची विक्री झाली. एक 1,13,000ला विकली, एक म्हैस 1,40,000ला विकली आणि ज्या ठिकाणी आपण उभा आहेत ही गोऱ्यांची जोडी जी आहे ती 31पर्यंत विक्री. खूप आनंदाचं वातावरण आहे. नेमकं काय प्रतिक्रिया? एकदम समाधान वाटतंय. गेले 20 वर्षापासून आपल्या परळीचा आठवडी बाजार 20 वर्षापासून बंद होता. माननीय माजी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्नामुळं हा बाजार इथं सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं या शेतकऱ्यांना जे आजूबाजूच्या इथून किनगाव असेल, कधी त्या देवणीला जावं लागत होतं, कधी गंगाखेड जावं लागत होतं, कुणाला त्या इकडं साळेगावचा बाजार असा खूप दूर जावं लागत होतं. तर पहिल्याच दिवशी हा उद्घाटनाचा कार्यक्रम एवढा मोठा प्रतिसाद मिळेल शेतकऱ्यांचा असं वाटलं होतं? असं वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद भेटेल म्हणून. कारण आम्हाला वाटलं की मोजक्या पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी मोजके जनावर येतील. पण इथं भरभरून आता बघितलं तर म्हशी, गाई, बैल, शेळ्या सर्वच जातीचे इथं पशु आलेले आहेत. त्याच्यामुळं एकदम आनंद वाटतंय आणि सर्व शेतकऱ्यांचं इथं त्याच्यामुळं एक आनंदाचं वातावरण झालेलं आहे की आपली परळी जे 20 वर्षापासून बंद होतं ते कुठंतरी आता हे नावारूपाला आलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आज समाधानी सगळे. प्रत्येक बाजारामध्ये तुम्ही पण शेतकरी आहात. ज्यावेळेस या परळीच्या नवीन बाजारामध्ये फिरत होतात नेमकं त्यावेळेस काय फिलिंग नेमकं आलं? आत्ताच नानांनी सांगितल्यासारखं सोमवार आणि आठवडी बाजार आणि जनावरांचा बाजार हे एक परळीचं एक गणित होतं अनेक वर्षांपासूनचं. आणि गेल्या 2 दशकांपासून जो प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात जो जनावरांचा बाजार भरायचा तो मोडकळीस आला होता. पण आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यबा नाना मुंडे यांनी आपले माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा हे पुनर्वैभव स्थापन केलं आहे. आणि जी वैद्यनाथाची आपली नगरी आहे, परिसरातील आपले सगळे शेतकरी बांधव यांच्याकडे पशुधन भरपूर आहे आणि पशुधन विकणं, पशुधन घेणं हे एक शेतीचा एक परंपराच आहे. कधी अडचण पडली पशुधन विकलं जातं, अजून चांगलं पशुधन घेतलं जातं आणि अतिशय सुसज्ज अशी तयारी मार्केट कमिटीने केली आहे. आणि आज पहिलाच दिवस आहे आणि आपण बघतात की सगळीकडे ग्रामीण भागातून जसं की आज तुम्ही फिरलात मात्र कंटिन्यू मध्ये या बाजारामध्ये येऊन पाहणी करावी असं नक्कीच इच्छा वगैरे नाही? नक्की आम्ही सर्वजण, नाना असतील, आम्ही सर्वजण जे आपले धनंजयजी मुंडे साहेबांचे आम्ही सगळेजण सहकारी म्हणून आम्ही या बाजारात पाहणी करू आणि अजून ह्याच्यात काय सुधारणा करता येईल नक्कीच आम्ही सर्वजण मिळून नक्की करू ह्याच्यामध्ये. ही जोडी जी घेतली आहे ते नेमकं घेणारे कोण मालक आहेत? तुम्हीच आहेत का? ऐका एक मिनिट अलीकडे या. जे या ठिकाणी आलात आणि आज ही गोऱ्यांची जोडी घेतली आहे, बैलजोडी घेतली आहे, नेमकं जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळाली काय? पहिल्यांदा एवढ्या भारीतली बैल घेतले तर आणि आवडीने घेतलेत. पहिला आपला वरळीचा बाजार भरला म्हणून आज म्हणलं घ्यावा बैल म्हणून माझी इच्छा गेली बैलाची. पूर्ण समाधान व्यक्त होत. एकदम खुश आहे मी बैलाला. खरं तर खूप देखणी अशी जी आहे ती या ठिकाणी ही गोऱ्यांची जोडी आहे. 2 वर्ष झालं ही गोरे जे आहेत ते अवताला चालतायत असं विकणाऱ्याकडून या ठिकाणी माहिती मिळाली आणि सुंदर अशी ही बैलजोडी आपल्याला या ठिकाणी परळीच्या बाजारामध्ये आली. खूप आनंदाचं वातावरण जे आहे ते आज पाहायला मिळतंय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे या बाजारासंदर्भात काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, बीड, परळी.